ये शंभू शंकराचं नव राजगड गावर या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडा मालक संदीप उर्फ पिंटू शेट मोडक यांच्या वतीने या ठिकाणी अंपायरांसाठी या ठिकाणी 3 अंपायर आहेत. 3 अंपायरांसाठी प्रत्येकी 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. पिंटू शेट आपलं मनपूर्वक असं धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी दोन्ही कॉमेंट्रींसाठी अनिकेत गुंजाळ, सूरजजी धायगुडे या दोन्ही कॉमेंट्रीमेंटसाठी प्रसिद्ध बैलगाडा मालक संदीप उर्फ पिंटू शेट मोडक आणि सागर बाळासाहेब मोडक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. प्रत्येकी 1,000 रुपये. आपलं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत. धन्यवाद आदरणीय सूरज सर, धन्यवाद आदरणीय अभिजित सर. छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा, छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा, देह राजाचा प्राणयोगियाचा मूळ कैलासाचा ऐसा राजा, मातीसाठी देह सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा. अशोकजी दिनकर गायकवाड आपल्या या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्त सहर्ष असं स्वागत. अल्पशा विश्रांतीनंतर उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. वडकी सुपर लीग पुणे जिल्ह्यातील असणारी मानाची क्रिकेटची स्पर्धा मैदानावरती संपन्न होतीये. 3ही अंपायर 2 कॉमेंटेटर यांच्यासाठी संदीप अर्थात पिंटू शेट मोडक, प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि युवा सेना जिल्हा अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सागरदादा मोडक यांच्या माध्यमातून प्रत्येकी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आपलंही मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. त्याचप्रमाणे एका बाजूने जर पाहिलं तर अक्षयदादा मोडक यांच्या मालकीचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने पहिलवान सागरदादा मोडक झुंजार ग्रुपचे असणारे अध्यक्ष आणि आदरणीय गणेशजी दिलीप मोडक शिवशंभो डेव्हलपर्स यांच्या मालकीचा संघ. या 2 संघांमध्ये झुंज. पंचांचा इशारा आलाय. लेस दी प्ले. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा मानावाचा संपर्क नसेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. पहिलवान सागरदादा मोडक झुंजार ग्रुप अध्यक्ष आणि गणेश दिलीप मोडक शिवशंभो डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून माझ्या समालोचनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. मनापासून धन्यवाद. मॅच मैदानाच्या आतमध्ये महत्त्वपूर्ण आहे. क्वालिफायर 2 ची लढत झुंज मैदानाच्या आतमध्ये द्यावीच लागेल. डू ऑर डाय, करा अथवा मारा. आनंद ढवळे ऑन स्ट्राइक. इथे रिवर्स अटेम्प्ट केलाय, परंतु चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये धावून दाखल होतोय. पुन्हा एकदा सिंगल आली आहे. धाव फलकावरती 2. सीमारेषेच्या आतमध्ये जी चेअर आहे ती थोडीशी पाठीमागे घ्या आणि जवळपास सीमारेषेला चिटकून जे बसलेत ना, कृपया सहकार्य करा. थोडीशी खुर्ची मागे घेतली तर बरं होईल. ग्रामस्थांना विनंती आहे त्या ठिकाणची खुर्ची एका साईडला घ्यायची आहे. सहकार्य करावं. इथे देखील रिवर्स अटेम्प्ट केलाय. आनंद ढवळेचा क्लास पाहायला मिळेल. रिवर्सफुल, पॉवरफुल, ब्युटीफुल चौकार. 4 रन. पहिलवान महेशजी गायकवाड साहेबांचं शुभागमन होते. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. धावफलकावरती भरतजी मोडक साहेबांचं देखील शुभागमन. या स्पर्धेच्या निमित्ताने दानशूर दान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्यांचंही मनापासून स्वागत आम्ही करतो. सहा धावा धावफलकावरती आहेत. आदरणीय बापूशेठ आंबेकर साहेबांचं देखील शुभागमन होते. आपलंही ज्यांच्या माध्यमातून फार मोठं दातृत्व दान या स्पर्धेच्या निमित्ताने आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. इथे देखील सिंगल आली आहे. धावफलकावरती 7 धावा आहे. म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले 7. त्या 7 मावळ्यांचा इतिहास आज आठवावा लागेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे.
डू ऑर डाय. इथे भन्नाट वेगा चेंडू. आदित्य आंधळे काय गोलंदाजी करतोय मित्रांनो, जबरदस्त गोलंदाजी आहे. इथे तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. वाईट बॉल आहे किंवा नाही यासाठी टीव्ही अंपायर हिमांशु सर यांच्याकडे निर्णय सोपवलाय. निर्णयाची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे. डीजे वडकी सुपर लीगच्या निमित्तानं सर्व वडकी गावातील आलेल्या क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. आणि ह्या लिंकच्या निमित्तानं ज्यांनी सर्व बक्षीस दिले या सर्वांचं मनपूर्वक असं सहर्ष असं स्वागत. पंचांचा निर्णय आला. इट्स वाईट बॉल. अर्थात दंडित केलाय गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 ने. इथे व्हाईट बॉलचा इशारा आहे. एक धाव अतिरिक्त स्वरूपात 8 धावा आहे. 8-8-8. दोन मातब्बल संघांची मैदानाच्या आतमध्ये पडली जाते गाठ. कोण लावणार कोणाची वाट. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 8. आदित्य हा चेंडू शरीर भेदक डॉट बॉल आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे आक्रमण परंतु नशिबाची साथ थोडीशी कमी आहे. एक धाव येते. पारितोषिक आलंय. प्रतीक जाधव जर झेल घेत असतील तर आदरणीय भरतजी मोडक साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात, पारितोषिकांचा वर्षाव पाहायला मिळेल. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. धावफलकावरती 10 धावा आहेत. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. अनेक दानी हात या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. सर्व दानशूर दात्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. पारितोषिकांची खैरात, पारितोषिकांचा वर्षाव असणारी ही क्रिकेटची स्पर्धा. तुम्ही कोणतंही चांगलं काम करा त्यासाठी पारितोषिक आहेत. सर 2 मिनिटं सामना थांबवा. अरे राजांचं शिलेदार आम्ही. आमच्या रक्ताचा रंग एकाच. भगवा भगवा. माझा शिवबाग शिवासनाव बसला. माझा शिवबाग शिव. मॅचला होते पुनश्च एकदा सुरुवात. पुनश्च एकदा धावफलकावरती जर पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा आहेत. सुमित शिंदे षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत आहेत. इथे आडबाटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. जमिनीला चाटत पुसत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. चारण सावकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 14 धाबा आहेत. 14 म्हटलं की 14 फेब्रुवारी तरुणांच्या आवडीचा दिवस म्हणून त्या दिवसाकडे पाहिलं जातं, अर्थात व्हॅलेंटाईन डे. परंतु आम्ही सर्व मंडळी क्रिकेटवरती प्रेम करणारी आहेत. इथे देखील आक्रमण. आनंद ढवळेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड फोडलाय पार. षटकार. 30 सेकंदाचा रिव्ह्यू आहे आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. निर्णय काही क्षणामध्ये येईल. इथे बिमर चेंडू आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णयाची प्रतीक्षा आपणा सर्वांना आहे. प्रसिद्ध बैलगाडा मालक संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक, युवासेना जिल्हाध्यक्ष आदरणीय सागरदादा मोडक यांच्या माध्यमातून तीनही अंपायर कॉमेंटेटर यांच्यासाठी प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक जे त्यांना पाहायला मिळेल. आपलंही मनापासून धन्यवाद आहे. धावफलकावरती 14 धावा आहेत. 14 रन. 14 या अंकाची चर्चा आपण करत होतो. थँक्यू डीजे.
पंचांचा निर्णय आलाय फेअर डिलेव्हरी अर्थात चांगला चेंडू आहे. इथे अवघ्या 6 धावा असतील. 14 अंकाचा विचार आपण केला. 14 फेब्रुवारी म्हटलं की व्हॅलेंटाईन डे आपल्याला आठवतो, परंतु 14 फेब्रुवारीला झालेला पुलवामा हल्ला आणि देशातील 49 जवान शहीद होताना पाहायला मिळाले, हा देखील इतिहास 14 अंकाचा पाहायला मिळाला. षटकार आलाय, धावफलकावरती 20. आनंद ढवळे आक्रमण करतायत. ठाऊक असावं मॅच किती महत्वपूर्ण. इथे देखील आक्रमण होतंय सुमितच्या गोलंदाजीवरती. क्षेत्ररक्षक आदित्य वारेच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचतायत. एकच धाव, एका धावेने समाधान. धावफलकावरती 21. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे. प्रयत्न करावे लागतील. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. इथे जर तुम्ही प्रयत्न करत असतील, प्रयत्न नव्हे तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे. डू ऑर डाय, करा अथवा मारा. गोलंदाज सुमित सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. खोलटप्प्या चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, ब्लॉक होल स्वरूपाचा मारा. अगदी बुंदाट चेंडू टाकला गेला होता. इथे उभं केलंय फलंदाज धनराजला, अर्थात डॉट बॉल आहे. चांगला चेंडू आहे. धावफलकावरती 21. इथे देखील त्याच स्वरूपात चेंडू वारंवार टाकले जात आहेत. अफलातून कमबॅक पाहायला मिळत आहे. या अगोदर देखील आपण चर्चा केली आहे. स्वराज्यामध्ये छत्रपती शिवरायांनी कमबॅक केलं होतं. पुरंदरचा तह झाला. 49 किल्ले बहाल करावे लागले, परंतु 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 350हून अधिक किल्ले माझ्या राजाने स्वराज्यामध्ये आणले होते. हा इतिहास आहे. आज इतिहास घडवायचा आहे. वडकी सुपर लीगचा इथे आडवा बॅटने शरीराच्या साह्याने चेंडू अडवलाय. इथे चेंडू वरती फक्त एकच धाव येईल. षटकं संपतील मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 22 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मॅजिक ओव्हर पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि मॅजिक ओव्हरसाठी गोलंदाज मंगेश तुन सारवण झालं या घरी घट घालायचा ठरला. तुन सारवण झालं या घरी घट घालायचा ठरला. नवरत्नाचा बाजार भरला. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळेला महत्त्व द्या. खेळाडूंना वारंवार विनंती आहे. डीजे सर देखील संगीताची सुंदर मेजवानी देत आहेत. त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोनं उपास धरला. थँक्यू. चला वेळ वाचवणं डीजे सर थँक्यू. वेळ वाचवणं गरजेचं आहे. समय किसी का गुलाम नाही होता, हम सब समय के गुलाम आहे. वेळेचं महत्त्व वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळच्या सत्रामध्ये योग्य भावात विकला जातो तो संध्याकाळी रद्दीच्या भावात विकला जातो. वेळेचं महत्त्व एका परीक्षार्थी विद्यार्थ्याला विचारा, ज्याचा अगदी काही सेकंद काही मिनिटावरून त्याचा अर्धा पेपर लिहायचा बाकी राहिलेला असतो. वेळेचं महत्त्व एखाद्या प्रवाशाला विचारा, ज्याची ट्रेन काही सेकंदावरून सुटली असावी. त्यामुळे वेळेला आयुष्यामध्ये महत्त्व देत चला, ही मनापासूनची विनंती आहे. वेळ वाचवा, वेळ. नानासाहेबजी मोडक आपल्या या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. नानासाहेबजी मोडक साहेबांचं देखील शुभागमन होतंय. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅजिक ओव्हर आणि मॅजिक ओव्हरसाठी रणजित मोडक नावातच जीत आहे. संघाचे कुल कॅप्टन आहेत. साजेशी खेळी करावी लागेल. मॅजिक ओव्हर 16 धाब्यांचं टार्गेट. इथे पहिला चेंडू आडव्या बॅटने फेकून दिलाय. सरळ सीमारेषेच्या अगदी 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 बाहेर जाऊन पोहोचेल. धावा येतात एक टप्पा खात. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. चौकार. चौकार आलाय आणि ह्या चौकाराबरोबर धावफलकावरती 26 धावा आहेत. 26 म्हटलं की 26 जानेवारी भारत प्रजासत्ताक झाला. प्रजासत्ताक दिन आपल्याला आठवेल. 26 म्हटलं की 26/11चा मुंबईचा हल्ला आठवावा लागेल. अगदी अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी धारातीर्थी पडताना आपल्याला 26/11च्या हल्ल्यामध्ये पाहायला मिळाले होते. 26 धाबा धावफलकावरती स्थिर आहेत. चला वेळ वाचवा, वेळ. आज मात्र बर्फाचा गोळा डोक्यावरती ठेवावा लागेल. शांत डोक्याने जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणार ना, त्याला मात्र यश मिळणार, यात मात्र शंका नाही आहे. शांत डोक्याने खेळावं लागेल. रणजित गोलंदाजीच्या माध्यमातून
पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय धनराज इथे देखील आक्रमण राजेशाही फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे सनखनी सनसनी चौकार फुरन हॅलो युवा उद्योजक युवा नेते अविनाश अण्णा मोडक आपलं या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष असं स्वागत. धावफलकावरती 30 धावा पाहायला मिळत आहेत बॅक टू बॅक 2 चौकार आले 2 चेंडूंमध्ये 8 आल्यात 4 चेंडूंमध्ये 8 गरजेचे आहेत. इथे देखील घुटना टेक और तमाशा टेक फेरन षटकार साखरेचं पोत सुईने उसावलं तिने मला पावडर लावून फसवलं चांगल्या बोले कसं चांगल्या बोले कोण मी तुझा चिमणा तू माझी जीव कसं चांगल्या बोले डीजे थँक्यू काय डिसिजन आहे सर चला पंच त्या ठिकाणी शहानिशा करतील आणि निर्णय तीनही पंच चर्चा करून तिथे निष्कर्ष आलेला आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील. एका बाजूने अक्षयदादा मोडक यांच्या मालकीचा संघ वडकी सुपर जायंट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहूया सागरदादा मोडक झुंजार ग्रुप आणि गणेशजी दिलीप मोडक शिवशंभो डेव्हलपर्स यांच्या मालकीचा असणारा संघ दुसऱ्या बाजूने आहे. दोनही संघ जर भलाटेशाली आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. विनंती आहे इंडियन टीम क्षेत्ररक्षण साजवा त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे आपल्याला. निर्णय जो असेल तो येईल आणि योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल यात मात्र शंका नाही आहे. त्यामुळे रणजित सर आणि कंपनी क्षेत्ररक्षण साजवा वारंवार विनंती असेल. पंचांचा निर्णय आलाय इट्स अ फेअर बॉल. अर्थात इथे षटकार आहे धावफलकावरती 36 धावा पाहायला मिळतील. 36 या धावसंख्येवरती धावफलक गोलंदाज सज्ज होत आहेत. रणजित इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळतोय. एक धाव येते एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 37 धावा आहेत 37 ऑन बोर्ड 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. तर 4 चेंडूंमध्ये 15 आल्या 2 चेंडूंमध्ये एका धावेची गरज आहे.
2 चेंडूमध्ये एका धावेची गरज आहे. रणनीती आखावी लागेल. एक धाव रोखली जाणार का? इथे मोठा फटका तर खेळला आहे. क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. हे रास्ते हे चारके चौकार. धावफलकावरती 51 धावा आहेत विथ बोनस. 51 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलं. इथे देखील आक्रमण क्षेत्ररक्षक दूरवरती आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रास्ते हे चारके चौकार. थँक्यू. षटक संपतील 3 बिनबाद 55 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिमचं षटक अजूनही बाकी आहेत. अनेक क्रिकेट रसिक अनेक मान्यवर अतिथी खास करून स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. क्रिकेट रसिकांची फार मोठी गर्दी आणि दर्दी क्रिकेट रसिक खास करून उपस्थित आहे. खरं तर क्रिकेट रसिकांशिवाय स्पर्धेला शोभा नाही आहे. उपस्थित तमाम क्रिकेट राजाचं आम्ही वडकी सुपर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत करतो. शेवटचं आणि अंतिमचं षटक गोलंदाजीच्या माध्यमातून शुभम मोडक अर्थात किंग दाखल होत आहेत. कशा प्रकारचं कामकाज करतील? साजेशी गोलंदाजी होणं गरजेचं आहे. मॅच महत्त्वपूर्ण आहे. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. शुभम स्ट्राईकला धनराज. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू डाव्या एसटीच्या खूप दूरवरती. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा अवलंब. व्हाईट बॉल. आदरणीय सुनीलजी मोडक साहेबांचं शुभागमन होतंय. प्रेमाचा चहा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्ताने सौजन्य आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू पाहायला मिळेल. अब तक 56 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. गोलंदाज शुभम. धनराज ऑन स्ट्राईक आहेत. इथे देखील आडव्या बॅटने आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल झालाय. धनराज साठे बॅक टू दी पॅव्हेलियन. पहिली विकेट. एकच फक्त बैलगाडा शर्यत. एकच फक्त बैलगाडा शर्यत. थँक्यू. बाद होत आहे धनराज तर न्यू बॅटर आदेश मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या माध्यमातून शुभम मोडक आहे. दोघेही जर पाहिलं तर सख्खे बंधू आहेत. कित्येकदा एकमेकांच्या एकाच संघामध्ये खेळताना आपण त्यांना पाहिले, परंतु आज एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. 2 बंधू एकमेकांच्या विरोधामध्ये येत आहेत. काय घडणार काय बिघडणार सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. कित्येकदा एकमेकांच्या विरोधात लढलेत. कित्येकदा एकमेकांना खडे चारलेत. कित्येकदा एकमेकांना पाणी पाजलंय. कित्येकदा एकमेकांचा क्रिकेटच्या मैदानावरती सपाटून मारही खाल्लाय. परंतु आज गाठ पडली आहे ठकाठका. निमित्त आहे वडकी सुपर लीग. 2 बंधू एकमेकांच्या विरोधामध्ये. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी नानासाहेबजी मोडक साहेबांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं पारितोषिक आदेश मोडकसाठी असणार आहे. 2 बंधू एकमेकांच्या विरोधामध्ये. काय घडणार काय बिघडणार. अनेक बंधूंची जोडी आपण पाहिली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वामध्ये. हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या, युसुफ पठाण, इरफान पठाण. धावफलकावरती 56 धावा आहेत. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 चेंडू फक्त या षटकाचे झालेत. 7 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे आदेश मोडकने. इथे बॅटची एज. सरची परतावं लागतंय आदेशला. आणि एक वाक्य मला नक्कीच आठवेल. छोटे मिया तो छोटे मीडिया परंतु बडे मिया सुभान अल्लाह. जबरदस्त अफलातून कामगिरी करताना पाहायला मिळाले शुभम. आणि इथे आल्यास सरशी हजेरी लावत आदेशला तंबूच्या आश्रयाला परतवले. 0वरती बाद आहेत. न्यू बॅटर दाखल होतील. सागर मोरे. कशा प्रकारचं कामकाज. देत ओव्हरमध्ये अफलातून कामकाज. धावसंख्येला अक्षरशः ब्रेक लावलाय. 56 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. इथे आल्या सरशी आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. चेंडू
षटकार थरिक 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 थरि शिव शिव हर हर हरण हर हर नट कत 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 कृतान किट गंगंगधार जय जटिल जय तु जय निरंकार संक्षैन वाल बम 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 बोब वाल गले मुंड माल गिग तिलांग दे तिलांग. हा चेंडू देखील इथे उजव्या एसटीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा. 63 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून तू पाहू नको. येईल तारावया तुझला वाट त्याची पाहू नको. तुला सगळं जग जिंकायचंय. इथे हार तू मानू नको. तुमच्या जवळच आहे. इथे जिंकल्याशिवाय तू राहू नको. लढावं लागेल शेवटच्या क्षणापर्यंत. इथे देखील पुढे सरसावत एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय सुमित यांच्या माध्यमातून. तोपर्यंत एक धाव इथे येताना पाहायला मिळेल. या एका धावेबरोबर 64 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही अंतिमच्या षटकातील एक चेंडू बाकी आहे. देत ओव्हर. शेवटचा एक चेंडू. परंतु कौतुक करावं लागेल या षटकामध्ये शुभमचं चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. इथे आडा बॅटने चेंडू खेळलाय. प्रतीक चांगलाच क्षेत्ररक्षण करताय. शरीराच्या साहाय्याने चेंडू अडवलाय. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि इथे धावची स्वरूपात आनंद ढवळेला इथे परतावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती विकेट आहे. नाद पति पति प्रनाद कर डिम 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 डमरू नाद गती घन झण 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 की कार कर झणनांग झणनांग हृदय तळान नागते टकत कत कत ताण धा धाग धाग धाग. अर्थात 4 षटकांमध्ये 65 धावा वडकी सुपर जायंट संघाने बनवल्यात. विजयासाठी 24 चेंडू 66 धाब्यांची गरज. 24 चेंडू 66. शंभो 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 शंभो. शुभम मोडकने जे शेवटचं षटक हाताळले त्या षटकासाठी संघ मालक आदरणीय सागरदादा मोडक, झुंजार ग्रुपचे असणारे अध्यक्ष आणि गणेशजी दिलीप मोडक, शिवशंभू डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येकी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. शुभम मोडकसाठी हे पारितोषिक असेल. अर्थात धावा बनवल्यात. थँक्यू. चला सलामीची जोडी लवकरात लवकर आहे. अजून आपल्याला फायनल खेळवायची आहे. वडकी इंडियन्स टीम सलामीची जोडी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू आणि विजयासाठी समीकरण जर पाहिलं तर ते असेल 66 धावा. कोण बाजी मारेल ह्या मॅचमध्ये प्रश्नचिन्ह आहे. जो विजयी तो मात्र मेगा फायनलमध्ये खेळताना पाहायला मिळेल. कोण विजयी कोण पराभूत येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. दोनही संघ बलाढ्यशाली आहेत. रणजित सर आणि कंपनी बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये. मॅच सुरू होणं गरजेचं आहे. यानंतर मेगा फायनल खेळवायची आहे. जवळपास 11:30 वाजून गेलेत. सहासष्ट धाब्यांचं टार्गेट जे पाहायला मिळेल. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं
पुनश्च एकदा मनापासून सहर्ष असं स्वागत आहे. अनेक क्रिकेट रसिक खास करून PTC लाईव्हच्या माध्यमातून घरबसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. अनेक क्रिकेट रसिक आणि प्रेक्षकांसाठी एक वाक्य आम्ही सातत्याने सांगत असतो. प्रेक्षकांची गर्दी आणि दर्दी प्रेक्षक या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. कारण असं म्हटलं जातं, पंख नसतील तर पक्षी नाही, गळा नसेल तर ती कोकिळा नाही, डोळे नसतील तर ती वाघीण नाही, दात नसतील तर ती नागिन नाही, सुगंध नसेल तर प्राजक्ता नाही, काटे नसतील तर ते गुलाब नाही, माया नसेल तर ती आई नाही, आणि गाभाऱ्यात देव नसेल तर ते देऊळ नाही, आणि हृदय नसेल तर शरीर नाही. आणि एखाद्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी जर क्रिकेट रसिकच नसतील तर ती स्पर्धाच नाही. कारण फार मोठी गर्दी गेले 10 दिवस क्रिकेट रसिकांची पाहायला मिळाली आहे. सर्व दर्दी क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. क्वालिफायर 2 सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये एक संघ तर जाऊन दाखल झालाय फायनलमध्ये. संघाचं नाव आहे पहिलवान हरिश्चंद्रजी साबळे आणि पहिलवान अजयजी साबळे यांच्या मालकीचा वडकी नाईट रायडर्स. परंतु दुसरा संघ कोणता, यासाठी मॅच महत्त्वपूर्ण आहे. विजयासाठी झुंज मैदानाच्या आतमध्ये द्यावीच लागेल. मॅच जर पाहिलं तर अटीतटीची होणार, यात मात्र शंका नाहीये. PTC लाईव्ह कॅमेरामन जर पाहिलं गेलं तर जबरदस्त भूमिका बजावत आहेत. आणि PTC लाईव्हचे ओनर जयवंत दादा कोलते यांच्या माध्यमातून सर्व कॅमेरामन अर्थात तीनही कॅमेरामॅनसाठी 500 रुपये आणि ऑपरेटर अंकुश सर यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅजिक ओव्हर गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, धगधगता सूर्यही झुकतो वंदितो शिवप्रभुराया. छत्रपती शिवरायांना त्रिवार असं मानाचं वंदन करतो आणि उपस्थित तमाम क्रिकेट प्रेमींचं मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मानाची आणि सन्मानाची प्रेमाची क्रिकेटची स्पर्धा वडकी सुपर लीग या स्पर्धेच्या महान टीम सोहळ्याच्या निमित्ताने. गुलाबी थंडी नक्कीच जाणवते, परंतु गुलाबी थंडीमध्ये देखील फार मोठा क्रिकेटचा चाहता वर्ग या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मी करेन. मॅच ऑन होते. 24 चेंडू 66 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. वडकी इंडियन्स टीम जे खेळाडू, संघ मालक, जे समर्थक सीमारेषेच्या अगदी लगत आहेत. सागर दादा थोडेसे पाठीमागे सरकार, ही मनापासूनची विनंती आहे. सीमारेषेच्या लगत कोणी उभे राहू नका. संघ मालकांना खास करून विनंती असेल. मॅचला होईल सुरुवात. सुमित आणि दुसऱ्या बाजूने रणजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुमित मोडक ऑन स्ट्राईक खेळत आहेत, नॉन स्ट्राईकला रणजित मोडक, तर गोलंदाजीच्या माध्यमातून अक्षय शेवाळे. लेट्स दी प्ले. चला खेळूया क्रिकेटचा महासंग्राम. वडकी सुपर लीग फटका फसलाय आणि पहिल्या चेंडूवरती होत आहेत. तर न्यू बॅटर गणेश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. सुरुवातला जवाब गोलंदाज अक्षय शेवाळेच्या माध्यमातून. स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितले, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट देखील चांगलाच होतो. शून्यातून विश्वाची निर्मिती करावी लागेल. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यातच मरणार आहे. शून्याचे करुणी मंथन. शून्यातून विश्वाची निर्मिती करावी लागेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. 66 धाब्यांचा पाठलाग. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीरभेदक मारा येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव पाहायला मिळेल.
आईबाबांचे छत्र नसलेले बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात. आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून एपीजे अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती होऊ शकतात. इथे बॅक फुटवरती सरकले, झेल निसटलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा येतील 4. धन्यवाद. शून्यातून विश्वाची निर्मिती करणाऱ्या दिग्गजांचा नामोल्लेख आपण करत होतो. तर रोजगार हमीवरती काम करणारे आर आबा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री पद भूषवू शकतात. स्टीफन हॉकी कोणतीही शरीराची हालचाल होत नसताना संपूर्ण जगाला हलवणारा शोध लावू शकतात. तर नेल्सन मंडेला हा 27 वर्ष तुरुंगवास भोगून जगाला शांततेचा संदेश देऊ शकतो. तर इतक्या सर्वांनी शून्यातून विश्वाची निर्मिती केलेली आपण पाहिलेली आहे. इथे शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. धावफलक 2 धावसंख्येने पुनश्च एकदा पुढे जात आहे. धावफलकावरती 6 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. लढावं लागेल, लढाई क्रिकेटची मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. मॅच महत्त्वपूर्ण आहे दोनही टीमसाठी. अजूनही 60 धावा बनवायच्या आहेत. 20 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू इथे सुरेख, गणेशला समजू शकत नाहीये. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. फार मोठा अपील होतंय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 31 अपील करण्याचा पुरेपूर अधिकार खेळाडूंकडे आहे, परंतु अपील फेटाळण्याचे तितकेच अधिकार पंचांकडे देखील पाहायला भेटत आहेत. अपील फेटाळले. 6 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. गणेश ऑन स्ट्राईक. ऑक्शनमध्ये सर्वाधिक पॉइंट्सला खरेदी केलेला हा खेळाडू आहे. इथे आडव्या बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. धनराज साठे चेंडूपर्यंत पोहोचताय. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. पहिलं षटक संपलं. 1 बाद. 8 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू 58 समीकरण. 18 चेंडू 58 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. झुंज मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागेल. रणजित आणि गणेश. गणेश म्हटलं की तारणहारता, गणेश म्हटलं की विघ्नहर्ता, गणेश म्हटलं की संकट मोचक. इथे तारणहारता ठरावच लागेल या मॅचसाठी. आम्ही सातत्याने सांगत असतो, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं नाव, जेव्हा इथे मला गणेशची आठवण, ती घेते माझ्या हृदयाचा ठाव. आयुष्याच्या नातेगोत्यांची करावं लागेल एक एक नाव, आणि क्रिकेटच्या मैदानावरती आज गणेशला करावं लागेल मोठं नाव, कारण वडकी आहे त्याचं गाव. आता म्हणावं लागेल, गणेश देवा आता तरी मला पाव, आता तरी मला पाव. गणेश संघासाठी पावनहार्थ ठरणार का? प्रश्नचिन्ह आहे. 8 धावा धावफलकावरती आहेत. 18 चेंडू 58 समीकरण पाहायला मिळेल. काहीसं सोपं, काहीसं अवघड समीकरण पाहायला मिळत आहे. तोपर्यंत ऐकूया पुन्हा एकदा डीजेची सुंदर अशी मेजबानी. थँक्यू. It's Nagesh. A D D D. भिगड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. मॅचला पुनश्च एकदा होते सुरुवात. कुल कॅप्टन आनंद ढवळे गोलंदाजीच्या माध्यमातून, तर स्ट्राईकला कॅप्टन रणजित. अलॉंग दी कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल डबलचं समीकरण पुनश्च एकदा अवलंबलं जाते. धावफलक पुढे जाईल. साजबाज आणि ताज अशा 3 धावा येतील. धावफलकावरती 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अनिल मोडक जर झेल घेत असतील तर भरत शेठ मोडक 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात नक्कीच पाहायला मिळते. अनेक दानी हात, त्यांची देखील चर्चा आपण काही क्षणामध्ये करणार आहोत. सर्व दानशूर दात्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. सिंगल डबलचं समीकरण. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि पाहता पाहता 3 धावा इथे देखील येत आहेत. धावफलकावरती 16. याची देई याची डोळा. धावफलकावरती धावा आहेत 16. आपण पाहतोय वडकी सुपर लीग या स्पर्धेचा रंगला जातोय. 16 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक
2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 15 चेंडू 50 धाब्यांची गरज. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. भारतीयांच्या रक्तात नासानासामध्ये भिनलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं आणि क्रिकेटमय दिवाळी या मैदानावरती संपन्न होते. 16 धावा याच्यासाठी केला होता टास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि एक जबरदस्त आयोजनामध्ये मात्र क्रिकेटची स्पर्धा संपन्न होते. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावरती पाहायला मिळेल. आडव्या बॅटने पुन्हा एकदा दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जात आहे. 2 धावा वाऱ्याच्या बेगात पळून पूर्ण. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? नकार कळवलाय. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाईल. पंच शहानिशा करतायत. निर्णय काही क्षणामध्ये जो येताना पाहायला मिळेल. अंपायर्स रिव्ह्यू आहे. दोन धावा यशस्वीरित्या आहेत. अर्थात धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 18 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये आहेत. 18 म्हटलं की 18 क्रमांकाची जर्सी आठवेल. सर विराट कोहली यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. विराट कोहली 18 क्रमांकाची जर्सीज का परिधान करतात या मागे देखील फार मोठा इतिहास आहे. 18 डिसेंबर 2006 रोजी इथे बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. पडझड जाणवेल तोपर्यंत 2 धावा आहेत. त्या वडिलांचं स्वप्न होतं की विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फार मोठं नाव करावं. अर्थात प्रेमनाथ कोहली यांचं झालेलं निधन आणि वडिलांच्या आठवणीमध्ये विराट कोहली 18 क्रमांकाची जर्सी परिधान करताना पाहायला मिळाली. हातभर चेंडूला वळण दिलंय आणि इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. 2 षटकं संपली. 1 बाद 20 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू 46. मॅजिक ओव्हरचं षटक आपल्याला पाहायचंय. आदेश मोडक मॅजिक ओव्हरसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. मॅजिक ओव्हरमध्ये मॅजिक काय घडणार हे पाहणं गरजेचं आहे. दानशूर दातृत्व दाते यांच्याबद्दल आपण चर्चा जरूर करत होतो. आम्ही सातत्याने सांगत असतो देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हातही घ्यावेत. हिरव्या पिवळ्या माळावरून सह्याद्रीच्या काड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिशे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे.
उसाळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हातही घ्यावेत. असे असणारे आमचे सर्व दानी हात, सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यामध्ये अगदी प्रथम 4 क्रमांकाची पारितोषिकं असतील. मॅन ऑफ द सिरीज, विशेष सहकार्य असेल, बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर असेल, बॉल सौजन्य असेल, यूट्यूब लाईव्ह सौजन्य असेल, मॅन ऑफ द मॅच साठी असणारे पारितोषिकं असतील किंवा संघ मालकांनी घेतलेलं संघ मालकत्व असेल, सर्वांचं योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने आहे. समस्त ग्रामस्थ वडकी गाव आयोजित असणारी मानाची क्रिकेटची स्पर्धा. षटक क्रमांक 3 आदेश मोडक, मॅजिक ओव्हर, 16 धाब्यांचं टार्गेट. विनंती असेल वडकी इंडियन्स टीम, जोपर्यंत संघ थोडासा पाठीमागे सरकत नाही ना तोपर्यंत मॅच सुरू करणार नाही आहोत. थोडंसं पाठीमागे सरका. जे खेळाडू आहेत तिथे सीमारेषेला लगत उभे आहेत, समजत नाहीये. धन्यवाद. मॅचला होती सुरुवात. बराचसा पाठीराखा वडकी इंडियन्स संघाचा उपस्थित आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. इथे आडव्या बॅटने आक्रमण चढवलाय, चेंडू लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. गणेश चव्हाणच्या बॅट मधून धडक बेधडक षटकार. थँक्यू. धावफलकावरती 26 धाबा आहेत. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. प्रीतीशी लाईव्ह तुम्हाला प्रसिद्धी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. का मला सर्वाधिक पॉइंटला ऑक्शन मध्ये खरेदी केलंय ना याची प्रचिती गणेश मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. अभिषेकजी पंडित साहेबांच्या माध्यमातून आदेश मोडकच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. 26 धाबा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 11 चेंडू 40. पहिल्या चेंडूवरती 6 आल्यात तर आता 5 चेंडूमध्ये 10 धाब्यांची गरज. मॅजिक ओव्हरचं टार्गेट पूर्ण होणार का प्रश्नचिन्ह आहे. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. आयुष्यावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इथे षटकारा पाठोपाठ येतोय सावकार. हे रास्ते ह्याच्या थँक्यू. धावफलकावरती 30 धाव आहेत. 30 धावसंख्येवरती धावफलक. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक धनराज आहेत. बॅकअपचं काम सुरेख होतंय. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलकावरती 32 धावा आहेत. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजाचा. अवघं 32 वर्षाचं आयुष्य माझ्या राजाचं होतं. पुरंदरच्या पोटी एक धुरंदर जन्माला आला. त्या राजाचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे भोसले. 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये 120हून अधिक लढाया लढले, परंतु एकही लढाई न हारलेला राजा म्हणून ज्या राजांची नोंद इतिहासाने घेतली त्या राजांचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे भोसले. लढण्याचा इतिहास आमचा, हारणं आमच्या रक्तात नाही. लढावं लागेल. इथे आक्रमण समोरच्या दिशेने. हवाई फायर. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. इस्को लगाड आला, तो लाईफ फिगर आला. षटकार. थँक्यू. 4 चेंडूंमध्ये 18 धावा आल्यात, अर्थात 10 धाब्यांचा बोनस आहे. दहा धाब्यांचा बोनस नक्कीच येतोय. इथे देखील शॉटम फुल केलाय. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे धनराज. चेंडूच्या खाली झेल झालाय. प्रत्युत्तर. मुबारक बहार में गुले गुलजार में अचानक ये जगमगाता नूर आ गया है. शमशीर की धार पे जग के शेर आ गया है. धावफलकावरती जर पाहिलं तर 48 धावा आहेत विथ बोनस. 7 चेंडू विजयासाठी 18 धाब्यांची गरज.
7 चेंडू 18 धावा अजूनही गरजेच्या आहेत विजयासाठी, परंतु 10 चेंडू 29 धावांची गणेश चव्हाणची खेळी आवडली असेल तर क्रिकेट रसिकांनो टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. जबरदस्त खेळला आहे. 7 चेंडू 18 धावा. न्यू बॅटर कुणाल साबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. याही खेळाडूची ख्याती आहे बाहुबली फटके खेळण्यासाठी, परंतु आज त्या फटक्यांची गरज आहे वडकी इंडियन संघाला. वडकी सुपर जायंट्स की वडकी इंडियन्स, कोण ठरणार फायनलचा दावेदार यासाठी मॅच रंगतदार होताना पाहायला मिळेल. महत्वपूर्ण सामना. रख हौसला मंदर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, रुक कर मत बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी आएगी और मंजिल देने का मजा भी आएगा. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 18 धावेंची गरज. 6 चेंडू 18. सहा चेंडू 18 धावा, पैसा वसूल मॅच आपण पाहतोय. या 18 धावा बनवल्या जाणार का प्रश्नचिन्ह आहे. प्रथमेश गायकवाड गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. शेवटचा आणि अंतिमचं षटक याही गोलंदाजाच्या नावाची चर्चा पाहिली आहे. परंतु स्ट्राईकच्या दिशेला कूल कॅप्टन आहेत रणजित, नावात जीत आहे. साजेशी खेळी करावी लागेल. अपना एक आदर्श निर्माण कर, अपनी एक पहचान निर्माण कर, मांगने से जिंदगी कैसे मिल सकती है मेरे दोस्त, हर कदम पर एक विश्वास निर्माण कर. आत्मविश्वासाने झुंज द्यावी लागेल, लढावं लागेल. कोणाला तरी संताजी धनाजी व्हावं लागेल, कोणाला तरी सूर्याजी मालुसरे व्हावं लागेल, तानाजी मालुसरे व्हावं लागेल. इथे खिंड लढवावी लागेल बाजी प्रभूंसारखी. 2 धावा वाऱ्याच्या वेगात, धावफलक 2च्या मदतीने 50. शेवटचे 5 चेंडू 16 धाव्यांची गरज. 5 चेंडू 16. काळजाचा ठोका वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धडधड प्रेशर दोनही बाजूने आहे. दबाव दडपण पाहायला मिळेल मॅच मध्ये. रोमहर्षक मॅच, पैसा वसूल मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. डोळ्यांच्या पारणं फेडणारा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 5 चेंडू 16 धावा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. व्हॉट अ कट, लाजवाब झेल आणि इथे फलंदाज होते बाद. रणजित दागदुरी पॅव्हिलियन विकेट. मित्रांनो, गणेश मोडक यांचा झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आदरणीय बापू आंबेकर साहेबांच्या माध्यमातून या जेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मामा सासरे आदरणीय पप्पू शेठ मोडक यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांची खैरात नक्कीच पाहायला मिळते. जबरदस्त झेल टिपलाय. रणजित सारखा मोठा मासा गळ्याला सापडलाय. समीकरण बदलेल. शेवटचे 4 चेंडू 16 धाब्यांची गरज. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी नानासाहेबजी मोडक 5000 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू सुरेख येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. ते 3 बनवायच्या 16 धावा. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. अब नाही चलेगा इक्का दुक्का, लगाना पडेगा चौका और छक्का. आक्रमण करावं लागेल. हा चेंडू उजव्या एसटीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतरच्या मदतीने 51. 3 चेंडू 15. सामन्यामध्ये रंगत. काय घडणार, काय बिघडणार हे पाहणं गरजेचं आहे. आक्रमण करावं लागेल. रोमहर्षक मॅच आपण पाहतोय. काळजाचा ठोका वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. पुढे सरसावत आक्रमण तर आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. चेंडू सुसट वेगात सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते सारखे
चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 55 धावा आहेत. शेवटचे 2 चेंडू 11 धाब्यांची गरज. 2 मोठे फटके सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतात. 2 षटकार आले तर वडकी इंडियन्स विजयाच्या दिशेने जाईल आणि इथे 1 षटकार 1 चौकार आला तर सामना टाय होताना पाहायला मिळेल. स्पर्धेतील सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? इथे देखील आक्रमण अलॉंग दी कार्पेट फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावा आहेत. शेवटचा 1 चेंडू 9 धाब्यांची गरज. देव पाण्यामध्ये ठेवावे लागतील. एखादा वाईट बॉल एखादा नो बॉल सामन्यामध्ये समीकरण बदलू शकतो. इथे जर 8 आला तर 21,000 रुपयाचं प्राइज नानासाहेबजी मोडक. पारितोषिकांची खैरात. 8 आला तर 51,000 रुपयाचं पारितोषिक नानासाहेबजी मोडक साहेबांच्या माध्यमातून आहे. 8 येणार का? सामन्यामध्ये रंगत. 1 चेंडू 9. देव पाण्यात ठेवावेच लागतील. देवाकडे प्रार्थना करावी लागेल. एखादा व्हाईट बॉल एखादा नो बॉल सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतो. इथे सामना संपला आहे आणि याच बरोबर वडकी सुपर जायंट्स मेगा फायनल मध्ये जाऊन दाखल. खूप खूप असं अभिनंदन. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण फायनल मॅचचा टॉस मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं मनापासून आभार. जबरदस्त खेळ वडकी इंडियन्स या संघाचा देखील पाहायला मिळालाय. संघ मालकांचा देखील मनापासून आभार असेल. गणेशजी मोडक आपणास विनंती, आपण या ठिकाणी यायचं. आपलं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. गणेशजी सुभाष मोडक आपणास विनंती आहे. आपल्या या ठिकाणी झेलचं या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी जमा आहे ते आपण या ठिकाणी घेऊन जायचं आहे. ज्यांनी हे पारितोषिक दिलं छत्रपती क्रेन सर्व्हिसचे प्रोप्रायटर केशव पप्पू शेठ मोडक यांनी हे पारितोषिक दिलं होतं 1,000 रुपये. त्यांचं मनपूर्वक असं आभार. हे पारितोषिक देण्यासाठी युवा उद्योजक पंकज शेठ मोडक आणि युवा नेते माजी चेअरमन दिनाबापू जाधव आपणास विनंती आहे आपण गणेशजी मोडक यांना पारितोषिक वितरण करावं. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत आणि आभार. आणि ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 12 चेंडू 22 धाब्यांची खेळी 1 षटकार 3 चौकार ज्याच्या बॅट मधून आलेत अर्थात धनराज साठे. या ठिकाणी दुसरं बक्षीस या ठिकाणी आलं होतं. प्रसिद्ध बैलगाडा मालक आमचे दाजी बापूशेठ आंबेकर यांच्या वतीनं हे बक्षीस आलेलं आहे. गणेशजी मोडक आपणास विनंती आहे बापूदाजींकडनं आपणास 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलं होतं ते या ठिकाणी आपण घ्यावं. बापू जावा. पंकज शेठ लाईव्ह वाले या ठिकाणी कॅमेरा घ्या. या गणेश दादा या तुमच्यासाठी जे पारितोषिक होतं ते आपण वितरित करतोय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे पारितोषिक दिलं जाईल. जोरदार टाळ्या गणेश दादांचा जबरदस्त झेल. आणि गणेश दादा काय सांगशाल? थँक्यू. जो झेल घेतला त्या झेलबद्दल काय सांगशाल? कारण रनिंग झेल होता. तिथे मोठी विकेट होती कारण रणजित सारख्या फलंदाजाची विकेट येणं महत्त्वाचं होतं. तो विकेट ज्यावेळेस झेल घेतला त्यावेळेस मनामध्ये काय होतं? पहिलं तर वाटलं झेल होणारच नाही, पण रणजितचा कॅच सोडणं म्हणजे मॅच गेल्यागत आहे, त्यामुळं पकडावंच लागलं आणि संघाला विजय करून दिला. वडकी सुपर लीग ही स्पर्धा तुम्ही खेळताय. वडकी सुपर जायंट संघाचा खेळ आम्ही पाहिलाय. जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. क्वालिफायर 1 मध्ये नक्कीच पराभव जो येताना पाहायला मिळाला, परंतु ह्या मॅचमध्ये जबरदस्त झुंज दिली आणि क्वालिफायर 1ला जो संघ होता तोच संघ यानंतर आपल्याला मेगा फायनलमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. काय रणनीती असेल आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशाल? रणनीती अशी काही नाही आहे, पण टॉस विन केला तर काहीतरी घेता येईल आणि चांगलं खेळता येईल. आणि खूप छोटे छोटे मुलं आता इथं खेळायला लागले, त्यामुळं सांगू शकत नाही कोण चांगलं खेळेल कोण वाईट खेळेल. धन्यवाद.
धन्यवाद, अभिनंदन असेल तुमचं गणेश दादा. आणि त्याचप्रमाणे वडकी सुपर जायंट्स या संघाचं देखील अभिनंदन. जबरदस्त खेळी करत मेगा फायनलमध्ये जाऊन दाखल झालेत. धनराज सर, चला धनराज साठे या सामन्याचे हिरो ठरलेत. धनराज साठे लवकरात लवकर या.